तुमचा मुलगा जर असं तुमचंच तोंड बंद करत असेल, काही बोललं तरी लगेच त्याच्याकडे उत्तर आहे, अरे बाळाचे पाय पाळण्यात दिसत आहेत, याला 12वी नंतर 5 वर्षांच्या LLBच्या कोर्सचा टाका, ग्रॅज्युएशन नंतर LLBच्या 3 वर्षांच्या कोर्सचा टाका. कशाला जाताय काउन्सिलरकडं? अर्थात आले तर मला बरंच आहे, पण मी तुम्हाला असं म्हणतोय की लॉ शिकण्यासाठी तुमचा मुलगा बोलका आहे तर त्याला लॉ केलं पाहिजे. बोलक्या लोकांना अनेक प्रकारची करिअर्स आहेत. तो वक्ता होऊ शकतो, शिक्षक होऊ शकतो, प्राध्यापक होऊ शकतो, बातम्या सांगणारा होऊ शकतो, मार्केटिंगमध्ये जाऊ शकतो, सूत्रसंचालन करू शकतो. आणि आपण काय करतो, त्याला टाकतो IT समोर सॉफ्टवेअरमध्ये, याला बोलता येते आणि ते नुसतं काम करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा मुलगा काय करतो, मुलगी काय करते. आता काही जण म्हणतील की अरे आमचं पोरगं तर काय बोलत नाही, तो पण प्लस पॉइंट आहे. बरीच मोठी माणसं कमी बोलतात, वकील जास्त बोलतो पण न्यायाधीश कमी बोलतात, एअर होस्टेस जास्त बोलते पण पायलट बोलू शकत नाही. कुणाशी बोलणार आहे, ढगांशी बोलणार आहे का? इंग्लिशचा शिक्षक जास्त बोलतात, गणिताचे शिक्षक कमी बोलतात. सचिन तेंडुलकर बोलतच नव्हता, तो बॅटनीच बोलायचा, पण सुनील गावस्कर नंतर कॉमेंट्री करायला गेल्यावरती जास्त बोलायला लागले. आपल्या मुलांसाठी सोयीस्कर करिअर्स कोणतीही आपल्या त्या मुलांच्या स्वभावांवरतून ठरलं पाहिजे आणि सवयींवरतून पण ठरलं पाहिजे. पोरग जर म्हणाला की मला NDAत जायचंय, 9:30ला उठतोस, वारा आला तर हलतोस रे, जोड काढायला सांगितलं तर खाली झोपतोस. मिलिटरीत जायचंय, नुसते त्या पाकिस्तानच्या लोकांनी ट्रायल म्हणून जरी बार काढले तरी पार पनवेलपर्यंत पळतील वरतून, कारण ह्याला दिवाळीत ते फटाके ऐकले की त्रास होतो. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात त्याला सर्दी होते. सियाचीनला गेला तर काय होईल, -40°C मध्ये. त्यामुळे आईला आणि वडिलांना आपल्या मुलांबद्दल सगळं माहिती आहे. मी तर म्हणेल की